आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे। मनसेकडून 125 जणांची यादीही तयार करण्यात आली आहे। मनसेला 70 जागा सोडण्याची तयारी ठाकरे गटाची आहे असं समजतं आहे। दरम्यान मनसेने मुंबईमध्ये 50-50% फॉर्म्युला जागा वाटपाचा ठाकरे गटाकडे पाठवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती आणि आता ही जागा वाटपासंदर्भातली प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची ही माहिती मिळते आहे। मनसेकडून 125 जणांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं समजतंय, काय घडतंय? नक्कीच आपण जर बघितलं हेमाली तर ज्या प्रकारे आरक्षण सोडत प्रत्येक वॉर्डाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता या हालचालींना वेग आलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मुंबईतील 227 ही जागांचा आढावा घेण्यात आला, ज्यापैकी जवळपास 125 ते 130 जागांची यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयार केलेली आहे। 75 जागा यामध्ये अशा आहे की ज्या जागांवरती कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तयार नाही, त्या जागांसाठी आग्रही आहे। तर ही सगळी माहिती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला समजल्यानंतर किंवा यामध्ये एकूणच फोनवरून किंवा अत्यंत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर 70 ते 75 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दाखवलेली आहे। आणि आता प्राथमिक फेऱ्या चौकशी चर्चेच्या सुरू आहे जागा वाटपासंदर्भातल्या। येत्या काळात आपण जर बघितलं तर या फेऱ्या वाढताना आपल्याला बघायला मिळेल आणि अधिकृत भेटीगाठी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र ही एक गोष्ट तितकीच खात्रीलायक बोलली जाते की एकूण जागा वाटपात थोडंसं काहीतरी 19-20 झालं तरीही कुठल्याही परिस्थितीत शिवसेना आणि उभाटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र दिसतील। असंही कळलं होतं की मनसेकडून 50-50% जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा प्रस्ताव ठाकरे गटाकडे पाठवण्यात आलेला आहे किंवा तसा प्रस्ताव देण्याची चर्चा सुरू आहे। यावर ठाकरे गटाची कितपत तयारी आहे? नाही, एकूण आपण जर बघितलं तर 50-50% जरी प्रस्ताव किंवा तशी चर्चा प्रस्तावित असली तरी दुसरीकडे हे बघितलं पाहिजे की अद्याप जे इतर पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत सध्या आघाडीमध्ये जे पक्ष आहे, मग तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, काँग्रेसची जरी इच्छा नसली यांच्यासोबत जाण्याची तरीही एक सूर असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा या दोघांच्या युतीमध्ये सहभागी होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेमध्ये। त्यामुळं जर असं झालं तर नक्कीच या 50-50% जो फॉर्म्युला किंवा प्रस्ताव आहे याला खूप असेल। नक्की, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये मुंबईमधल्या जागा वाटपासंदर्भातल्या प्राथमिक चर्चेला सध्या तरी सुरुवात झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते।